नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आता लग्नाला मुलगी सुद्धा मिळणार नाहीये. ऐकून धक्का बसेल. मात्र कोल्हापुरात विवाह इच्छुक मुलांची यामुळे अडचण निर्माण झाली आहे. कोल्हापुरात विवाहस्थळ बघताना अनेक मुलींचे पालक मुलांकडून सिबिल स्कोअरची मागणी करतायत. सिबिल स्कोअरमुळे मुलाच्या अंगावर असलेल्या कर्जाचा सातबाराच हाती येतो. त्यामुळे इतर काही चौकशी करण्याची गरजच पालकांना पडत नाही. मात्र यामुळे मुलांकडील पालकांची मात्र कोंडी होतीये. अनेक मुलांची अगदी शेवटच्या टप्प्यात लग्न जुळता जुळता मोडली आहेत. अगोदर लग्नाला मुली मिळत नाहीत अशी अवस्था असताना हे आता नवीन संकट समोर आलंय. एक लोकांच्या मध्ये हे झालेला की मुलग्याच्या कुठं कर्ज असू नये, कुठं आर्थिकदृष्ट्या तू कुठं अडकलेला असू नये. त्यामुळं आम्हाला काही लोक विचारतात त्याचं सिबिल आम्ही बघितलं चालेल का, त्याचं सिबिलची आम्हाला माहिती पाहिजे. तर आम्ही कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला समजावून सांगत असतो की बाबा यात गैर काय नाही, तुमचं कर्जच नसेल तर सांगायला काय अडचण आहे. आणि त्यामध्ये काही पालकांच्यात म्हणजे आता गैरसमज व्हायला आलेले आहेत की अनेक लग्न सिबिल मागतात म्हणून व्हायला आले आहेत, होईना झालेले आहेत. पण आम्हाला वाटतं की सिबिल मागितलं किंवा त्याचं कर्जाची चौकशी केली तर यात काही गैर नाही. आणि त्या आम्ही सामंजस्याची भूमिका पालकांच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायला आहे. सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर मुलांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांचं काय आहे प्रॉपर्टी वगैरे वडिलोपार्जित मुलांची काय प्रॉपर्टी, स्वतः मुलं काही प्रॉपर्टी सध्या करू शकत नाहीत. आई वडिलांनी काय प्रॉपर्टी करून ठेवल्या. मग आमच्या मुलीची परत आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आम्ही पण आमच्या पद्धतीनं की बाबा मुलगीला सुख लागावं असे ह्या पद्धतीनं आम्ही ते सगळे तिचे पाहत आहेत. त्यांचं शेवटी सिबिल स्कोअर पण आवश्यक पाहणं महत्त्वाचं आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. मुलींचे पालक सिबिल स्कोअर मागा लागलेले आहेत तर प्रत्यक्ष त्यांनी बघावे. मुलगा व्यसनी आहे, निर्व्यसनी आहे, सगळं तुम्ही चेक करा, बघा. पण ह्यामध्ये आता मागून मुली आता 35-36 वर्षाचे व्हायला लागलेले आहेत. तर अतिशय वाईट घटना आहे. आपल्या मुलींचा, मराठा समाजातल्या मुलींचा जवळजवळ व्हॅल्यू म्हणजे काय अर्थच राहिलेला नाही. अशा पद्धतीनं हा विषय आहे. तर असाच काहीसा प्रकार मंचरमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. लग्न जमवताना आता मुलाचा सिबिल स्कोअर तपासला जातोय. मुलावर कर्ज असेल तर लग्नाला नकार दिला जातोय. त्यामुळे कर्जामुळे अनेक मुलांचं लग्न मोडतंय. तर काही मुलांच्या नावावर पालकांनी काढलेली कर्ज सुद्धा लग्नात बाधा ठरतायत. असा प्रकार मंचरमध्ये घडल्याचं एका वधूवर सूचक संस्थेनं सांगितलं. लग्न जमवताना मुलाची आर्थिक कुंडलीही पाहण्याचे प्रकार घडत आहेत. लग्न जमवताना मुलीकडचे मुलाचा सिबिल स्कोअर चेक करण्याचे प्रकार आता वाढले आहेत. आपण आहोत मंचरमध्ये. मंचर येथील वधूवर सूचक केंद्राचे हे संचालक आहेत. यांनी आतापर्यंत अनेक लग्न जमवले आहेत. काय सांगाल, आता लग्न जमवताना मुलाचा सिबिल स्कोअर चेक केला जातोय? मी 18 वर्षापासून या विवाह संस्थेमध्ये काम करत आहे. विवाह जमवण्याचं आत्तापर्यंत मी हजारो विवाह जमवले होते. पहिल्या 5 वर्षापूर्वी कधी काय असं जाणवत नव्हतं. म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर मुली देत होते मुलाला. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की मुलाचा सिव्हिल चेक केला जातो, मुलाची आर्थिक परिस्थिती बघितली जाते, मुलाची जर नोकरी आहे त्याचा पगार व्यवस्थित आहे का, त्याचं उत्पन्न व्यवस्थित आहे का ते पाहिलं जातं. आणि जर हे करीत असताना जर मुलाच्या अंगावर काही कर्ज असेल, हे सगळं करीत असताना तर त्या मुलीकडून त्या स्थळासाठी नकार दिला जातो आणि तो विवाह तिथं त्या ठिकाणी कॅन्सल केला जातो. कधी कधी मुलीवरतीही कर्ज असेल तर मुलाकडनं नकार दिला जातोय. असाच एक प्रकार नुकताच मंचर या ठिकाणी घडलाय. काय सांगाल, मुलीवरती कर्ज असल्यामुळेही विवाह नाकारण्याचा प्रकार घडलाय? हो, काल एक स्थळासाठी एक मुलगा आणि त्यांचे आई वडील बघायला गेलते. त्या मुलीवर कर्ज असल्यामुळे मुलाकडनं नकार आला त्या मुलीसाठी. खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत यापूर्वी विवाह जमवण्यासाठी फक्त मुलाची जन्मपत्रिका पाहिली जायची, लय तर मुलाची आरोग्यपत्रिका पाहिली जायची. मात्र आता मुलाची आर्थिक पत्रिकाही पाहिली जाते, म्हणजे मुलाचा सिबिल स्कोअरही पाहिला जातोय. आणि त्यात जर मुलावरती कर्ज असेल तर विवाह मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे. आतापर्यंत मी खूप मुली बघितल्या. तर मुलावर काही कर्ज आहे का, खूप हे बँक लोन आहे, किती आहे, काय आहे, हे सगळं आलियन CBS मधून ते सगळं चेक करता येतं. त्या गोष्टी सगळ्या अनुभवात येत आहेत. मुलींच्या काय काय अपेक्षा असतात? मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत का त्यांना मुलाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे,
किंवा पुणे मुंबईमध्ये सर्व्हिसला पाहिजे, ग्रामीण भागात तेवढं काही नाही आहे असं त्यांच्या अपेक्षा आहेत.